ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कसे आहात मग सगळे? मजेतच असाल ना? मी आज तुमच्यासाठी कार्तिक मास अध्याय पठण सिरीज घेऊन आली आहे. तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अध्याय 12. नारद म्हणतात, राजा जलंधराने मोठ्या भक्तीने माझी पूजा केली व हसून मला म्हणाला, हे ब्राह्मण, आपण कोठून आलात? विशेष काय काय पाहिले? येथे कोणत्या कार्याकरिता आला? त्याची मला आज्ञा करा. नारद म्हणतात, हे दैत्यद्रा, मी सहज कैलासाला गेलो असता तेथे पार्वतीसह शंकर वसलेले पाहिले. तेथे 10,000 योजने कल्पवृक्षांचे वन आहे. शेकडो कामधेनू आहेत व चिंतामणींचा सर्वत्र चकचकाट आहे. ते पाहून मला मोठे आश्चर्य वाटले व अशी संपत्ती त्रैलोक्यात सुद्धा असेल की नाही असे वाटले. तेव्हा तुझ्या ऐश्वर्याची मला आठवण झाली व ते पाहावे म्हणून तुझकडे आलो. ही तुझी समृद्धी पाहिली, पण ती स्त्री रत्नाखिरे आहे. तेव्हा मी विचार केला की या त्रैलोक्यात शंकरासारखा संपत्तीवान दुसरा कोणी नाही. तुझ्याजवळ अप्सरा, नागकन्या वगैरे पुष्कळ आहेत, तरी त्या पार्वतीच्या रूपाची बरोबरी खात्रीने करणार नाहीत. जिच्या लावण्य समुद्रात ब्रह्मदेव निमग्न होऊन धैर्यच्युत झाला, अशा त्या पार्वतीची बरोबरी कोण करणार आहे? मदनाचा नाश करणारा विरक्त असा शंकर असून तिच्या रूपाला बोलून तिच्या लावण्यरूप समुद्रात मासोळीप्रमाणे फिरत होता. पार्वतीचे रूप पाहून तशी स्त्री उत्पन्न करावी म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा पुन्हा स्त्रिया उत्पन्न केल्या. त्या अप्सरा झाल्या, परंतु तशी एकही स्त्री झाली नाही. अशा स्त्रीचा जो उपभोग घेणार त्याची संपत्ती श्रेष्ठ आहे. तू सर्व रत्नांचा धन्य आहेस, तरी तसे तुझे ऐश्वर्य नाही. याप्रमाणे बोलून त्याचा निरोप घेऊन मी गेल्यानंतर पार्वतीच्या रूपांचे वर्णन त्याने ऐकल्यामुळे तो कामज्वराने पीडित झाला. नंतर विष्णूच्या मायेने मोहित झाल्यामुळे त्याने आपला दूत राहू याजला शंकराकडे पाठवले. तो शुक्ल पक्षीच्या चंद्राप्रमाणे तेजस्वी अशा कैलासाला गेला. तेव्हा त्याच्या काळ्या शरीरामुळे तो कैलास कृष्ण पक्षीच्या चंद्राप्रमाणे भासू लागला. नंदीने शंकराला तो आल्याची खबर दिल्यावर तो आत प्रवेश करिता झाला. शंकराने त्यास भ्रूलतेने बोलण्याची खूण करताच तो बोलू लागला. राहू म्हणतो, देवनाग ज्याची सेवा करतात, जो त्रैलोक्याच्या व सर्व रत्नांचा स्वामी जलंधर, त्याची तुम्हाला आज्ञा आहे ती वृषध्वज शंकरा ऐका. तू स्मशानात राहणारा, अंगावर हाडके बाळगणारा, दिगंबर नग्न असणारा, अशा तुला अशी सुंदर स्त्रीरत्न पार्वती कशी शोभेल? मी सर्व रत्नांचा मालक आहे आणि पार्वती स्त्रियात रत्न आहे, तेव्हा ती मलाच योग्य आहे. तुला भिक्षा मागून खाणाराला ती योग्य नाही. नारद म्हणतात, याप्रमाणे राहू बोलत आहे. इतक्यात शंकरांच्या भुवयामधून विजयसारखा शब्द करणारा भयंकर पुरुष निघाला. त्याचे तोंड सिंहासारखे, जीभ बाहेर आलेली व लळलळ करणारी अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे, ज्याचे डोळे मोठा, उंच, केस उभे, शरीर कृश, भयंकर, जसा दुसरा नारसिंहच, असा तो पुरुष राहूला खाण्याकरता धावला. ते पाहून राहू घाबरून भयाने अतिवेगाने बाहेर पळाला, तरी त्याला त्याने धरले. हे राजा, तो राहू मोठ्याने ओरडून शंकराला म्हणाला, देवा, मी शरण आलो, माझे रक्षण करा. मला ब्राह्मणाला खाण्यास हा आला आहे. त्या ब्राह्मण राहूंचे हे भाषण ऐकून शंकर म्हणाले, तो राहूला धरून खाणार. इतक्यात शंकरांनी त्याचे निवारण केले व म्हणाले, हा दूत दुसऱ्याचा चाकर आहे म्हणून हा वध करण्यास योग्य नाही, त्याला सोड. असे ऐकताच त्याने राहूला आकाशात फेकले. नंतर तो पुरुष शंकराची विनंती करू लागला. पुरुष म्हणाला, मला फार भूक लागली आहे, मी भुकेने व्याकुळ झालो आहे, मी काय खाऊ त्याची आज्ञा करा. शंकर म्हणाले, तू माझ्या हातापायाचे मांस खा. नारद म्हणतात, शंकरांनी अशी आज्ञा करीतच तो आपल्यालाच खाऊ लागला. हातपाय वगैरे सर्व मांस खाल्ले, फक्त मस्तक शेष राहिले. ते पाहून शंकर प्रसन्न झाले. असे घोर कर्म करणारा पुरुष पाहून विस्मय वाटून बोलले. शंकर म्हणतात, तू कीर्तिमुख या नावाचा होऊन नेहमी माझे दारात राहा. तुझी प्रथम पूजा करणार नाहीत ते मला प्रिय होणार नाहीत. नारद म्हणतात, तेव्हापासून देवाच्या दारात कीर्तिमुख राहिला. जे अगोदर त्याची पूजा करणार नाहीत त्याची पूजा निष्फळ होईल. त्याने फेकलेला राहू त्याचे हातून सुटून तो बरोबर देशात पडला. म्हणून राहू
बर्बर देशात झालेला असे त्याचे नाव प्रसिद्ध झाले. नंतर राहूने आपला पुन्हा जन्मच झाला असे मानले व जलंधराजवळ येऊन सर्व हकीकत सांगितली. इति श्रीमद पद्मपुराणे कार्तिक मास अध्याय दशोध्याय संपूर्णम. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. राधे राधे.